पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता निसर्ग आणि भक्तीचा वारसा जपत एका सामान्य शेतकरी कुटुंबाने उभ्या केलेल्या शिवगंगा वॉटर पार्क अँड रिसॉर्टने आज रायगड जिल्ह्याची शान वाढवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून आणि एका वडिलांच्या अढळ विश्वासामुळे उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाने आज यशाचे शिखर गाठले आहे. पर्यटनासोबतच सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. शिवगंगा वॉटर पार्कची ही कथा संघर्षातून यशाकडे जाणारी आहे. या जागेची सुरुवात एका छोट्या शिवमंदिराने आणि शेतीने झाली होती. आपल्या शेतातील आमराई आणि निसर्ग जपून पर्यटकांना शहराच्या गजबजाटापासून दूर काहीतरी उत्तम मिळावे या विचारातून वडिलांनी या पार्कची संकल्पना मांडली. 2013 जेव्हा या प्रकल्पाची पायाभरणी झाली तेव्हा अनेक अडचणी आल्या आणि कुटुंबाचा विरोधही झाला. मात्र वडिलांच्या अढळ विश्वासामुळे हे धाडस करण्यात आले. सुरुवातीची 3 वर्षे व्यवसायाविना अत्यंत कठीण गेली. मात्र जिद्द न सोडल्यामुळे आज हे भव्य रिसॉर्ट पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. हे पार्क पूर्णपणे शाकाहारी असून इथे येणाऱ्या प्रत्येकाला घरगुती जेवण आणि आपुलकीची सेवा मिळते. शिवगंगा हे नाव शिवरायांच्या भूमीचा सन्मान करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. येथे माफक दरात अनलिमिटेड नाश्ता, जेवण आणि विविध वॉटर गेम्सचा आनंद घेता येतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी येथे विशेष सोय करण्यात आली आहे, ज्यामुळे हे एक उत्तम कौटुंबिक सहलीचे ठिकाण ठरले आहे. गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत असलेले दिनेश शुक्ला यांनी व्यवसायासोबतच सामाजिक कार्याचा मोठा वारसा जपला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून ते नेहमीच गोरगरिबांना मदतीचा हात देत असतात. कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी गरजूंना हजारो किराणा किटचे वाटप केले. केवळ एवढेच नाही तर परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि मोफत औषधोपचार यासारखे उपक्रम शिवगंगा वॉटर पार्कच्या वतीने राबवले. निसर्ग भक्ती आणि कौटुंबिक आनंदाचा संगम असलेल्या शिवगंगा वॉटर पार्कला एकदा अवश्य भेट देऊन शिवरायांच्या या पावनभूमीत शिवशंकराचा आशीर्वाद घेऊन तेथील परिसराच्या निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यावा असे आवाहन दिनेश शुक्ला यांनी केले आहे. किती वर्षापासून तुम्ही इथं काम करताय? मला तरी 12-13 वर्ष झाली. काय कसा अनुभव आहे इथला? चांगला आहे, एकदम बेस्ट. पब्लिक येते तर त्यांचा अनुभव कसा असणार? रिस्पॉन्स आहे. आपलं फॅमिली रिसॉर्ट आहे. लेडीजची वगैरे मुलांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. इथं काय काय फॅसिलिटी मिळते इथं? इथं जेवण असतं आणि आपलं एक पाणी राईड, नाश्ता, जेवण, परत संध्याकाळी पण पावभाजी भेटते. खारघर, कलंबोली, रोडपाली. पहिल्यांदा आले तिथं? नाही, चौथी टाइम आहे माझी तर. हा का? कसा अनुभव इथला? मस्त मस्त यार. मी दरवर्षी येतो. आम्ही दरवर्षी येतो. बाकी जेवणाच्या वगैरे सुविधा कशा? खाल्लं वगैरे सर्व काय मस्त. काहीच टेन्शन नाही. Activity वगैरे? ऍक्टिव्हिटीज पण मस्त आहेत. पण आता लहान पोरं असल्यामुळे पुढं असतो, थोडं या साईडला येणं होत नाही. अच्छा अच्छा, आता चाललोय त्या साईडला. ओके. आमचा पार्क खूप सुंदर आहे आणि आमच्या शिवगंगा आमचं शिवगंगा वॉटर पार्क खूप सुंदर आहे. फक्त फॅमिली रिसॉर्ट आहे. चांगले कस्टमर, खूप चांगले कस्टमर आहेत तिथं आमच्या पार्कमध्ये. आम्हाला एवढं म्हणजे आम्ही सहकार्य करतो आमच्या कस्टमरांना की म्हणजे सुरक्षा देतो आम्ही चांगली कस्टमरना. त्यांची काळजी घेतो. त्यांची आम्ही काळजी घेतो भरपूर. शिवगंगा पार्क वाटर पार्क स्टार्ट किया है, इसका पूर्व से इतिहास हमको क्या बताना चाहेंगे? सर, ये शिवगंगा वाटर पार्क तो हमने नहीं स्टार्ट किया. ये हमारे पिताजी का स्वप्न था. उन्होंने यहाँ एक शिव मंदिर बनाया था. तो शिव मंदिर के आशीर्वाद से सर हम यहाँ खेती करते थे और काफ़ी हमने आम के और काफ़ी झाड़े लगा दिए थे. तो हमें बिजनेस पर्पस के लिए अगर उसको कुछ करना था तो ये हुआ कि हमारा झाड़ भी बच जाए और निसर्ग लोगों को मिले. तो मेरे पिताजी का प्लान था कि हम शिवगंगा वाटर पार्क एंड रिजॉर्ट बनाते हैं, जिससे लोग आएंगे, शिव जी का दर्शन भी करेंगे और साथ में थोड़ा झाड़ के बीच में निसर्ग. इस समय मुंबई में सर कहीं भी ग्रीनरी नहीं है. निसर्ग के लिए लोगों को काफी बाहर जाना पड़ता है. तो इसीलिए हमने ऐसा वाटर पार्क बनाया जहां आपको ऐसा फील होगा कि आप निसर्ग के बीच में हैं. हर जगह आम के पेड़, चिक्कू के पेड़, नारियल के पेड़, तो हर तरह के झाड़े हैं. और अच्छा अंदर अभी आप इतने मई के महीने में सर आप आए हैं, आप अंदर देख सकते हैं कि आपको इतना हीट नहीं कहीं मिलेगा. और ये स्वप्न सर मेरे पिताजी का था
जब पिताजी को ये सपने में आया कि आप वाटर पार्क कीजिए, हम लोग ऐसे फैमिली से नहीं थे कि हम लोग कभी वाटर पार्क गए थे। वो पिताजी ने जब कहा तो हम लोग 2 भाई थे और हमारे 3 सिस्टर थी, सबने विरोध किया कि सर पापा ऐसा मत कीजिए कि हम लोग परेशान हो जाएंगे, क्योंकि ये स्लाइड सर बहुत महंगा आता है, हमें अगर इतना पैसा हम स्लाइड वगैरह में डाल देंगे तो हम आयुष्य कैसे बनेगा हमारा। पर हमारे पिताजी अपने डिसीजन पे थामते, वो बोले आप लोग सिर्फ मेरे पे विश्वास करो, आपका पिताजी आपको के लिए अच्छा करेगा। तो पिताजी ने सबके विरोध होने के बावजूद भी शिवगंगा वाटर पार्क चालू किया। 2013 में ये चालू हुआ और 2016 तक सर हमारे यहाँ कोई बिजनेस नहीं था। एक महीने भर में हम ऐसे ही खाली बैठे रहते थे, कोई आता ही नहीं था। तो भी पिताजी ने हिम्मत नहीं हारी, बोली बेटो बच्चों हिम्मत मत हारो, आज नहीं तो कल अच्छे दिन आएंगे। तो मेरे पिताजी के वो कॉन्फिडेंस से आज ये शिवगंगा वाटर पार्क एंड बड़ा रिजॉर्ट बन गया। तो और हमने ये छोटे छोटे पार्ट में जमीन खरीदे, कोई हम बड़े इंडस्ट्रियलिस्ट नहीं थे कि हम एक साथ इतना जमीन ले सकते हैं। हम किसान थे तो किसान के हिसाब से खेती के लिए जमीन लिए थे, तो खेती के लिए जमीन था, फिर खेती भी काफी किए, तो मंदिर भी आ गया। इसीलिए शिवगंगा वाटर पार्क एंड रिजॉर्ट, क्योंकि शिव जी का ही सर है सब। यहाँ एक छोटा सा गौशाला है, तो उसी के लिए ये हमारा जो भी पैसा सर हम कमाते हैं, कोई हमारा ये फैमिली पार्क है, हम ये बिजनेस के पर्पज से नहीं बनाए हैं, हम ये पर्पज से बनाए कि लोग आके शिव जी और सब भगवान का आशीर्वाद ले, कुछ अच्छा उनके साथ परिवार में, क्योंकि हमें ये शिव जी के अंदर इतना पावर है कि ये हमें भी इतना ले गए और आज इतने बड़े हम प्रॉपर्टी के मालिक बना दिया हमें, और आज हमें इतने बड़ा संधी देवाने दिली आहे लोकांच्या सेवासाठी। तो हेच मालासाठी खरे शिवजीची पूजाचा हे फल आहे की मला लोकांच्या सेवाचा त्यांनी संधी मला दिली। तो मी लय मला आता वाटत आहे की माझ्या वडीलनी माझे परिवारनी जे साठी आम्हाला साठी केले ते लय मोठा डिसिजन होता। आता मी माझे मुलगे माझा पूर्ण परिवार या सेवामध्ये सामील आहे। माझे मुलगे पण इकडे राहतात, मी स्वतः पण राहतो आणि लोकांचा सेवा काय कमी दरात जेवण आम्ही 1000 रुपये प्लस 18% GST मध्ये अनलिमिटेड नाश्ते, दुपारीचं जेवण, संध्याकाळीचे नाश्ते, चाय कॉफी, वेगळे गोला पॉपकॉर्न आणि कॅन्डी पुरवतो। आणि लोकांसाठी हे एकदम मिडल क्लास लोकांसाठी हे एकदम उत्तम प्लेस आहे शिवगंगा वॉटर पार्क। सर्व लोक याचा संधी घ्या आणि लय एन्जॉय करा। तुमचा परिवार इकडे येऊन शिवजीचा आशीर्वादचा लाभ पण घेईल आणि ते निसर्गाचा पण लाभ घेणार। हेच माझी विनंती आहे आणि सर्व लोक से हेच आहे की आशीर्वाद ठेवा आमच्यावर, फक्त हेच आहे। आम्ही आणि खास कर ये महाराष्ट्राची धरतीला लय प्रणाम। आणि हे रायगड डिस्ट्रिक्ट छत्रपती शिवाजीचा डिस्ट्रिक्ट आहे, त्यांचा आम्ही काय कसा नाम पुढे करू यासाठी आम्ही आपल्या वॉटर पार्कचं नाव शिवगंगा वॉटर पार्क ठेवला। काय काय रायगड डिस्ट्रिक्ट एक ऐतिहासिक शहर आहे आमचा छत्रपती शिवाजी महाराजचा, ते पण कट्टर शिवभक्त होते, त्यासाठी आम्ही त्याचं नाव शिवगंगा वॉटर पार्क ठेवले की आम्ही काय पण रिलेट करू शकता छत्रपती शिवाजी महाराजातून। तो आम्ही फक्त हे सांगणार की आम्ही लोकांचा आमचा जे ग्रुप आहे काय त्यांना काय लपवायचं नाही, काय आमचा पारिवारिक पार्क आहे। आम्ही काय इकडे बाकी ड्रिंक्स नॉन व्हेज काय नाही आहे, व्हेज जेवण आहे, चांगला घरगुती जेवण प्लस फॅमिलीचा पार्क आहे। आम्ही जेंट्स ग्रुप पण नाही घेतात आणि फॅमिली या तुमचे मुलांसाठी, तुमचे आई बाबासाठी। आम्ही आई बाबासाठी स्वतः आम्ही 10 शेड बनवलाय, त्यासाठी आम्ही निकॉट ठेवलाय की तुम्ही तुमचे आई बाबा स्वतः घेऊन या, त्यांना आराम करा आणि तुम्ही एन्जॉय करा। तो हेच माझे वडीलने मला शिकवण दिले होते, तेच मी पूर्ण करत आहे आणि देवाचा आशीर्वाद असणार, मी लय पुढे जाणार हेच विनंती आहे। लय धन्यवाद, थँक्यू सर।